मला 1, 2 ते 3 वर्षात लग्न करायचं आहे. जसं तर एखादी मुलगी समजा बघायला आली, तिचे घरचे म्हणतात की बाबा तुझ्याकडे फ्लॅट नाही, तुला कशी पोरगी देणार, तुझ्याकडचा फ्लॅट नाही. त्यांना सांगायचं माझ्याकडे 50 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. पण इनिशियली तर नसणार ना. नसणार. तुझ्या एज मध्ये कोणी एक्सपेक्ट नाही करणार की तुझा एवढा पोर्टफोलिओ असेल, पण तुझ्या एज मध्ये ऍटलीस्ट 15-20 लाख रुपये जरी साठले, जे तू आता SIP करतोय तरी 10-15 लाख सहज साठू शकतात बाय द टाइम यू मॅरी. पण हे आपण सांगत नाही माझ्याकडे पोर्टफोलिओ आहे एवढा. माझ्याकडे असे काही क्लायंट येतात, माझ्या मुलाचे 3 फ्लॅट आहेत, त्या 3 फ्लॅटची किंमत 60 लाख असते, पण आपल्याला काय वाटतं यार 3 फ्लॅट आहे, माझ्याकडे एकच आहे, पण तो एक 3 करोडचा आहे. विजावी माझ्याकडे 15-20 लाखाचे म्युच्युअल फंडचे, मी एवढं कमवतोय, मी फ्लॅट घेऊ शकतो 3-4 वर्षात. हे जर पटवून दिलं तर होऊ शकतं असं मला वाटतं. आता माझं लग्न झालेलं आहे, माझं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज कर ना, झंझटच नाही होणार अशी काही गोष्ट. मग माझ्याकडे समजा आता 1 लाख अमाऊंट आहे माझ्याकडे, आणि मला समजा XYZ ठिकाणी फिरायला जायचंय, त्याला कॉस्टिंग लागते 50 to 60,000. तर ऑलमोस्ट माझा 50% पोर्टफोलिओ डाऊन होते, राईट. तर मग ट्रिपला न जाता मी ते म्युच्युअल फंड मध्ये टाकावं का त्या ट्रिपची मजा घ्यावी. मी एक डेट फंड मध्ये, आपण RD कशी करतो तसे डेट फंड असतात, जसं मार्केटची काही देणं घेणं नाही, त्याच्यात दर महिन्याला 25,000 टाकतो, 12 महिन्याच्या होतात 3 लाख रुपये. तसं तुम्ही 5,000-7,000 रुपये द्या टाका. यार 26व्या वर्षी तू 2 मोठे ट्रिप केल्या, रोड ट्रिप. मी नाही केल्या. थोडी तरी अमाऊंट ती स्पेंड करायला पाहिजे लाईफस्टाईलवर, जेणेकरून ती मेमरीज पण क्रिएट होते. व्हेरी ट्रू. पण हे कधी शक्य आहे जेव्हा तुमच्या डोक्यावर बर्डन नाहीये, राईट. माझे तुझे EMI नाही चालू आहे. पण आता समजा मला 1, 2 ते 3 वर्षात लग्न करायचं आहे, जसं म्हणजे 27-28 वयापर्यंत. तर एखादी मुलगी समजा बघायला आली, तिचे घरचे म्हणतात की बाबा तुझ्याकडे फ्लॅट नाही, तुला कशी पोरगी देणार, तुला कशी पोरगी देणार, तुझ्याकडचा फ्लॅट नाही. मग त्या सिच्युएशन मध्ये काय करावं. त्यांना सांगायचं माझ्याकडे 50 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. पण इनिशियली तर नसणार ना. नसणार. तुझ्या एज मध्ये कोणी एक्सपेक्ट नाही करणार की तुझा एवढा पोर्टफोलिओ असेल. ओके. पण तुझ्या एज मध्ये ऍटलीस्ट 15-20 लाख रुपये जरी साठले, जे तू आता SIP करतोय तरी 10-15 लाख सहज साठू शकतात बाय द टाइम यू मॅरी. पण हे आपण सांगत नाही की माझ्याकडे पोर्टफोलिओ आहे एवढा. लोक फ्लॅट कसं, आता माझ्याकडे असे काही क्लायंट येतात, माझ्या मुलाचे 3 फ्लॅट आहेत, त्या 3 फ्लॅटची किंमत 60 लाख असते, पण आपल्याला काय वाटतं यार 3 फ्लॅट आहे, माझ्याकडे एकच आहे, पण तो एक 3 करोडचा आहे. विजावी माझ्याकडे 15-20 लाखाचे म्युच्युअल फंडचे, मी एवढं कमवतोय, मी फ्लॅट घेऊ शकतो 3-4 वर्षात. हे जर पटवून दिलं तर होऊ शकतं असं मला वाटतं. आता माझं लग्न झालेलं आहे, माझं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज कर ना, झंझटच नाही होणार अशी काही गोष्ट. मग सगळ्यात मोठा बेस्ट ऑप्शन आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर 5 वर्षाचा व्ह्यू आहे, तुम्हाला असं वाटतं 25 लाख 30 लाख साठले पाहिजे, 15,000 होऊ शकतं SIP, तेवढे साठवू शकतात. तेवढं कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करा फक्त. कारण ते रॉंग वे मध्ये पण होऊ शकतात. आता मागचेच पण आपलं असं बोलणं झालं होतं की हा स्टॉक मार्केटमध्ये, म्हणजे म्युच्युअल फंड लोकांना असं वाटत नाही, कारण की म्युच्युअल फंड पण लोक स्टॉक मार्केटशीच लिंक करतात आताही. हे एक दुर्दैव आहे, कारण की त्यांना गावाकडच्या लोकांना म्हणा किंवा जे पण एल्डरली असतील त्यांना म्हणलं की बाबा म्युच्युअल फंड चालू करा. आता तरी अवेअरनेस आले बऱ्यापैकी. आधी पण ते म्युच्युअल फंड ऍज अ स्टॉक प्लस लिंक करायचे किंवा ते रिस्कच आहे असंच लिंक करायचे. जनरेशन मध्ये एक जण असा असतो जो क्रांतिकारी असतो. तू काय करणार जे तुझ्या बाबांनी केलेलं आहे ते. बाबांनी काय केलंय की रिअल इस्टेट मध्ये पैसे वाढवलेत, FDs केल्यात. आई बाबा दोघेही सुखी आहेत, काही टेन्शन नाहीये. मी पण हेच फॉलो केलं तर माझं पण लाईफ सुखी आहे. पण दुसरा आदित्य, ज्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ करायचे, 50 करोड करायचे, त्याने म्युच्युअल फंड मध्ये अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि पुढच्या 10 वर्षात झाले 5 करोड. तुला मुलं काय म्हणणार आहेत, काय बाबांनी म्युच्युअल फंड केले, आज आमच्याकडे 2 गाड्या आहेत, पुण्यात एवढा मोठा डुप्लेक्स आहे, काय लाईफ केली आहे. मुलं FD कडे ढुंकून पण बघणार नाही. दिस इज ट्रेडिशनल वर्सेस म्हणतो ना की अर्बन वे ऑफ लुकिंग ऍट थिंग्स, की जे बाबा बघतात तेच पोरगा करतो. बाबा जाड असतील तर पोरगा पण जाड असतो. बाबा एक्सरसाइज करणारे असतील तर पोराला पण ऍब्स असतात. फार रेअरली असं होतं की बाबा जाड आहेत आणि मुलाला ऍब्स आहेत, बिकॉज वी फॉलो अवर डॅड्स. ते आपले रोल मॉडेल असतात लहानपणापासून. ते जे करतात ते आपण करतो. एक कोणतरी क्रांतिकारी पाहिजे की ज्याने ते सिस्टीम, चेन ऑफ सिस्टीम तोडली पाहिजे, पुढचे जनरेशन चेंज होऊन जातात. माझ्याकडे समजा आता 1 लाख अमाऊंट आहे माझ्याकडे, आणि मला समजा XYZ ठिकाणी फिरायला जायचंय, त्याला कॉस्टिंग लागते समजा 50 to 60,000. तर ऑलमोस्ट माझा 50% पोर्टफोलिओ डाऊन होते, राईट.
किंवा तेवढी अमाऊंट जी आहे ती डाऊन होती, तर मग ती ट्रिपला न जाता मी ते म्युच्युअल फंड मध्ये टाकावं का त्या ट्रिपची मजा घ्यावी? आता मी कसं अलोकेट करतो, मी एक डेट फंड मध्ये, आपण आरडी कशी करतो तसे डेट फंड असतात ज्याचं मार्केटशी काही देणं घेणं नाहीये, त्याच्यात दर महिन्याला 25,000 टाकतो, म्हणजे 12 महिन्याचे होतात 3 लाख रुपये. तसं तुम्ही 5,000 7,000 रुपये त्यात टाका, म्हणजे 5,000 टाकले तर 12 महिन्याचे 60,000 रुपये. प्रॉब्ली तुम्ही या वर्षात ट्रिप नाही केली, पुढच्या वर्षात ते 1,20,000 होतात. पैसे लागले तर त्या फंडामधनं काढायचे. ते फंड आपले फक्त इमर्जन्सी किंवा वेकेशन साठीच फंड आहे, शॉर्ट टर्म नीड्स. लॉंग टर्म नीड साठी वेगळं पाहिजे. यार 26व्या वर्षी तू 2 मोठ्या ट्रिप केल्या, रोड ट्रिप्स. मी नाही केल्या अजून, मला करायचं आहे, माझी पण इच्छा आहे, पण ते एक्झिक्युशन आणि नियोजन दोन्ही झालं पाहिजे. कारण मेन म्हणजे आपलं लाईफस्टाईल पण मेन महत्वाचं आहे, कारण की व्हेरी इम्पॉर्टंट. एक ओव्हर एक्झॅक्झरेट नाही करायचं की बाबा मला 2-1.5 लाखाचा फोन पाहिजे, किंवा मला समजा पैसे, समजा अमाऊंट आहेत 2 ते 3 लाख आपल्याकडे आणि आपण लोन काढून गाडी घेतोय किंवा लोन काढून मोबाईल्स घेतोय, तर असं नसावं. पण समजा ज्याच्याकडे अमाऊंट आहे तर त्यांनी थोडी तरी अमाऊंट ती स्पेंड करायला पाहिजे लाईफस्टाईलवर, जेणेकरून ती मेमरीज पण क्रिएट होते. व्हेरी ट्रू. पण हे कधी शक्य आहे जेव्हा तुमच्या डोक्यावर बर्डन नाहीये. राईट. तुझे ईएमआय नाही चालू आहे, तुझं ईएमआय चालू राहिल्यानंतर मग सेव्हिंग कमी होतं, आणि मग जे सेव्हिंग होतं ते लोक काढून मग एक्सपिरियन्सेसला जातात, आणि मग सगळा बट्ट्याबोळ होतो. त्यामुळे माझं नाही म्हणणं असतं की ईएमआय चालू होण्याच्या आधी सेव्ह करा, एक्सपिरियन्सेसवर पैसे स्पेंड करा. कारण 40 पर्यंत तुम्ही खूप मजा करू शकता, खूप सेव्ह करू शकता, अँड देन यू कॅन बाय अ हाऊस. 40-42 ला की जेव्हा माझं ठरतं की आता मला इथे राहायचंय, पगार माहिती असतो मला, सॅलरी किती एक्सपेन्स होतो, मुलं बाळांची शिक्षण माहिती असतं, मग तुम्ही घर घ्या.